चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया प्रश्न संच 5वा निर्देशक भूमिती याच्यामधला क्वेश्चन नंबर 14. आपल्यापाशी पहिला बिंदू दिलेला आहे, फर्स्ट पॉइंट दिला आहे 3,8 आणि सेकंड पॉइंट दिलेला आहे b, -b(-9,3). या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजे बेटा. लक्षात समजा बेटा इथं रेषाखंड एक सेगमेंट आहे बेटा, इथं a आणि b. लक्षात ही सेगमेंट आहे a आणि b. लक्षात तर a चे पॉइंट आपल्याला काय दिलेले आहेत 3,8 आणि b चे पॉइंट दिलेले आहेत आपल्याला -9,3. लक्षात b चे पॉइंट दिलेले आहेत बेटा -9,3. तर ही जे सेगमेंट आहे बेटा, हे जी रेषाखंड आहे त्याला कोण बेटा विभाजन करणार आहे, सेक्शन करणार आहे y अक्ष. कोण करणार आहे बेटा y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजे बेटा. जर समजा हे y अक्ष झाला बेटा, लक्षात हे y अक्ष आहे बेटा, याला हे समजा y अक्ष झाला. लक्षात हे कोणत्या गुणोत्तरामध्ये बेटा हे लक्षात कोणत्या गुणोत्तरामध्ये विभाजन करतो हे आपल्याला काय करायचं आहे बघायचं. लक्षात म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशो फाइंड करायचा आहे. मीन्स m जसे n हे आपल्याला फाइंड करायचं आहे. लक्षात जर समजा बेटा इथे y अक्ष आहे, समजा इथे पॉइंट आपण काय करूया बेटा p घेऊया. तर y अक्षाला जर बेटा ही रेषाखंड जो सेगमेंट करत ते जर समजा विभाजित करत असेल लक्षात, तर या y अक्षाची बेटा मला सांगा या पॉइंट p चे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल बेटा y अक्षाला, तर याचे निर्देशक काय असतील, याचे कोऑर्डिनेट काय असतील बेटा. लक्षात याचे कोऑर्डिनेट असतील बेटा 0, y, कारण x कोऑर्डिनेट 0 असेल आणि y कोऑर्डिनेट काहीतरी असेल. लक्षात तर आपण पाहूया पहिल्यांदा बायसेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार. लक्षात विभाजनाच्या सूत्रानुसार लक्षात विभाजनाचं सूत्र काय म्हणते बेटा, x mx2 nx1 डिवाइड बाय m n. लक्षात नेक्स्ट y म्हणते बेटा my2 ny1 डिवाइड बाय m n. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, m जसे n आपल्याला गुणोत्तर फाइंड करायचं आहे. x आता x चा कोऑर्डिनेट काय आपण सांगा, इथे काय घेतलेला x1 y1 याला x, y. त्याच्यानंतर इथे काय घेतलं x2, y2. लक्षात बेटा x2 y2. तर याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू किती आहे बेटा 0. लक्षात x ची व्हॅल्यू काय 0. त्याच्यानंतर m आपल्याला फाइंड करायचं आहे इनटू x2 किती आहे बेटा इथं -9. x2 आहे बेटा इथं -9 प्लस ला प्लस ऍज इट इज n आपल्याला फाइंड करायचं आहे इनटू x1 ची व्हॅल्यू किती आहे बेटा 3. डिवाइड ऍज इट इज m n. आता हे भागाकारातलं m n आहे, इकडे जाऊन कशामध्ये जाते बेटा गुणाकारामध्ये. हे m n भागाकारातलं जर 0 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर गेलं तर काय होते बेटा 0. m n गुणिले 0 काय आहे 0 इक्वल्स टू -9 गुणिले प्लस m काय आहे बेटा -9m प्लस 3 गुणिले n 3n. लक्षात तर साइड चेंज करून घेऊ बेटा आपण. हे -9m इकडे येऊन +9m प्लस 3n लेफ्ट -3n बरोबर काय झालं बेटा 0. इक्वेशन नंबर 1 द्या. आता आपण y ला सॉल्व करून घेऊया. y ची व्हॅल्यू किती आहे बेटा y ऍज इट इज. लक्षात m फाइंड करायचं आहे, y2 किती आहे 3 प्लस n फाइंड करायचं आहे y1 8 डिवाइड बाय m n ऍज इट इज. y ला y 3 गुणिले m 3m प्लस 8 गुणिले n 8m भागिले m n जशास तसं. y ला y भागाकारात m n इकडे गुणाकारामध्ये m n बरोबर काय आहे 3m 8n. लक्षात बेटा y ने मल्टिप्लाय करायला y गुणिले m my प्लस ला प्लस y गुणिले n ny. आता हे +3m इकडे येऊन -3m प्लस 8n -8n इक्वल्स टू 0. आता m ची जी बेटा हे इथं कोऑर्डिनेट काय करा बेटा कंपेअर करा. इथं my -3m नंतर प्लस ny -8n इक्वल्स टू 0. याच्यामधून कॉमन काय निघेल बेटा m ब्रॅकेट मध्ये y -3 डॉट m. याच्यातून n कॉमन निघेल बेटा y -8 डॉट n इक्वल्स टू 0. नेक्स्ट आता लक्ष द्या y -3 ला y -3. आता काय करूया आपण बेटा ते y -3 डॉट m ऍज इट इज इक्वल्स टू हे प्लस आहे बेटा राइट ला जाऊन माइनस ऑफ y -8 डॉट काय बेटा m ला m जशास तसं गुणाकारातलं n इकडे येऊन बेटा भागाकारामध्ये माइनस न मल्टिप्लाय करा माइनस प्लस y माइनस प्लस 8 डिवाइड बाय
की y मायनस 3 बेटा गुणाकारात आहे, राईटला जाऊन भागाकारामध्ये y प्लस 3. लक्षात. आता मला सांगा आपल्याला m आणि n, लक्षात m आणि n, लक्षात m आणि n डिवाइड मध्ये आपल्याला रेशो भेटलेला आहे. m ची व्हॅल्यू काय -y प्लस 8 आणि n ची व्हॅल्यू काय बेटा y प्लस 3. ते m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू हे कुठं पुट करसाल आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. हे एवढं व्यवस्थित लिहून घ्या. तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करूया. लक्षात. समीकरण 1 वरून आता इकडे बघा m आणि n ची किंमत जी आहे बेटा हे समीकरण n मध्ये आपण काय करायची पुट करायची. समीकरण 1 वरून लक्षात समीकरण 1 काय बेटा आपल्यापाशी 9m 3n बरोबर 0. लक्षात समीकरण 1 आहे 9 ला 9 जशास तसं बेटा m आहे. m ची किंमत पहिली व्हॅल्यू पहिल्याची बेटा दुसरी व्हॅल्यू दुसऱ्याची. m काय बेटा -y प्लस 8 इथे ठेवा बेटा -y प्लस 8. लक्षात मायनस ला मायनस 3 ला 3 ऍज इट इज. लक्षात n ची व्हॅल्यू काय बेटा सेकंड व्हॅल्यू y प्लस 3 इक्वल्स टू काय बेटा 0 प्लस मायनस मायनस 9 गुणिले y 9y. लक्षात प्लस ला प्लस 9 8 72 मायनस प्लस मायनस 3 गुणिले y 3y मायनस प्लस मायनस 3 3 9 इक्वल्स टू 0. लक्षात द्या बेटा -9y मायनस 3y काय दे बेटा -12y. लक्षात -12y बेटा प्लस 72 -9. लक्षात बेटा आपण काय करूया बेटा हे प्लस 72 आहे राईटला जाऊन -72 आणि इथं काय दे बेटा मायनस 9 आहे बेटा तिकडे जाऊन प्लस 9 72 -9 करा बेटा 72 -9. लक्षात 12 मधून 9 गेले किती उरले 3 6 ला 6 किती आहे बेटा 63. लक्षात -12y मायनस प्लस मायनस 72 मधून 9 गेले किती होतात बेटा 63 मायनस मायनस कॅन्सल y इक्वल्स टू 63 ला 63 12 ला 12 जशास तसं. लक्षात आपण आता भाग घालतो साई त्रिकोण साई दोन्ही 12 6 भाग जात नाही बेटा 3 ने भाग घालूया आपण. लक्षात 3 चौक 12 3 दोन्ही 6 3 1 3 y बरोबर काय बेटा 21 भागिले 4. लक्षात y ची किंमत आली तर पण आपल्याला किंमत कोणाची काढायची बेटा m जसे n. लक्षात आपल्याला रेशो फाइंड करायचा बेटा गुणोत्तर फाइंड करायचंय. लक्षात तर आपल्यापाशी गुणोत्तर काय बेटा इथे लक्ष द्या आपल्यापाशी गुणोत्तर काय m भागिले n. आपल्यापाशी गुणोत्तर आहे बेटा -y प्लस 8 भागिले y प्लस 3 m ला m भागिले n ला n. लक्ष द्या बेटा इथे मायनस ला मायनस जशास तसं y ची किंमत काय बेटा 21 भागिले 4 21 भागिले 4 प्लस 8 ला 8 डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे काय राहते बेटा 1. नेक्स्ट y ची किंमत काय बेटा 21 भागिले 4 प्लस 3 ला 3 डिवाइड मध्ये काही नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन m ला m जशास तसं n ला n बरोबर -21 1 -21 प्लस 8 चौक 32 4 1 4. लक्षात त्याच्यानंतर भागिलेला भागिले 21 1 21 प्लस ला प्लस 3 चौक 12 भागिले 4 ला 4. लक्षात बेटा 21 भागिले 4 इथे काय बेटा y प्लस 3. त्याच्यानंतर आला m ला m जशास तसं एकच मिनिट लक्ष द्या बेटा. नेक्स्ट लक्ष द्या m ला m भागिले n ला n जशास तसं. लक्षात हे 4 4 काय होते बेटा कॅन्सल. आता 32 मधून तुम्ही 21 काय करायचं बेटा मायनस 32 मधून 21 मायनस करा काय होते बेटा 11. लक्षात काय होते 11. नेक्स्ट 21 प्लस 12 या दोघांची ऍडिशन केल्याने किती येते बेटा 33. लक्षात 11 1 11 11 3 33 m भागिले n बरोबर काय बेटा 1/3. तर बेटा m जसे n बरोबर फायनल आन्सर आलेला आहे बेटा 1 जसे 3. लक्षात. तर समजा बेटा ही जे लाइन सेगमेंट AB जे आहे बेटा सेगमेंट AB हे सेगमेंट AB जे आहे हे y ऍक्सिस ला बेटा कोणत्या गुणोत्तरामध्ये बेटा एक गुणोत्तरामध्ये विभाजन करायला बेटा 1 जसे 3. लक्षात फायनल आन्सर आहे बेटा. लक्षात फायनल आन्सर 1:3. लक्षात 1 जसे 3. तर व्यवस्थित बेटा लिहून घेऊन सॉल्व करा. लक्षात. चला मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 5वा आणि 6वा बेटा ऑफलाइन मध्ये झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 7 बघूत आता आपण. लक्षात एका त्रिकोणाचे शिरोबिंदू a कंसात -3, b कंसात 0, -2 आणि c कंसात 1, 3 आहेत. तर त्रिकोणाच्या परिकेंद्रकाचे निर्देशक काढा. लक्षात हे बेटा वर्तुळ. लक्षात वर्तुळावर 3 बिंदू आहेत a b c आणि याच्यामध्ये जे p आहे बेटा
हा आहे परिकेंद्रक. कोणता केंद्रक आहे बेटा? परिकेंद्रक. तर आपल्याला बिंदू P चे निर्देशक काढायचे आहेत. म्हणजे P चे निर्देशक काढायचे म्हणजे बेटा आपल्याला x आणि y फाइंड करायचे आहे. आलं लक्षात? x ची किंमत आणि y ची किंमत आपल्याला काय करायची तर काढायची आहे. आलं लक्षात? तर P चे आपण कोऑर्डिनेट काढू. पहिल्यांदा इकडे लक्ष द्या बेटा. P जे आहे बेटा हे वर्तुळाचा केंद्रक आहे. PA आणि PB आलं लक्षात? या दोघांचं जे डिस्टन्स आहे बेटा हे डिस्टन्स कसं असेल बेटा? इक्वल असेल, समान असेल. का? कारण हे जे केंद्रक आहे बेटा हे केंद्रक आलं लक्षात? आणि हे जे A बिंदू PA आणि PB ही वर्तुळाची काय झाली बेटा? त्रिज्या झाली. आणि वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात बेटा? समान. म्हणजे काय होते बेटा इथं आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा A कंसात -3,1 आणि B कंसात 0,-2 आलं लक्षात? म्हणजे बेटा P पासून A पर्यंत आणि P पासून B पर्यंत जे डिस्टन्स आहे डिस्टन्स कसं आहे बेटा? इक्वल. का? कारण PA आणि PB या वर्तुळाच्या काय आहेत बेटा? त्रिज्या आहेत. आलं लक्षात? तर पहिल्यांदा आपण काय करू बेटा? PA चा वर्ग बरोबर PB चा वर्ग. तर दोघांचे बी बेटा डिस्टन्स कसे असतील? सेम. आलं लक्षात? तर पहिल्यांदा आपण याला काय करू इकडे लक्ष द्या. x1 y1 आलं लक्षात? आणि P चे जे निर्देशक आहेत बेटा त्याला x, y घेऊया. आलं लक्षात? नसता काय करायला बेटा आपण याला x याला घेऊ बेटा x2 y2 आणि याला घेऊ बेटा x1 y1. आलं लक्षात? PA साठी आणि PB साठी काय घ्यायचं बेटा याला x1 y1 आणि या P चे निर्देशक x2 y2. तर पहिल्यांदा फाइंड करू बेटा. फॉर्म्युला काय? x2 - x1 कंसाचा वर्ग प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग डिस्टन्स फॉर्म्युला. पहिल्यांदा x2 PA साठी बघा बेटा. P आणि A साठी x2 काय बेटा? PA साठी x मायनस x1 काय बेटा? -3 ब्रॅकेट क्लोज कंसाचा वर्ग प्लस ला प्लस. नेक्स्ट PA साठी y2 काय बेटा? y मायनस ला मायनस y1 काय बेटा? 1 कंसाचा वर्ग बरोबर. आता P आणि B साठी बघा. P आणि B साठी PB साठी मला सांगा बेटा. PB साठी B काय? x2 y2. B काय बेटा? x1 y1. आलं लक्षात? पहिल्यांदा x2 येते. x2 काय बेटा? x मायनस x1 काय बेटा? x1 0 होल स्क्वेअर प्लस y2 काय बेटा? y y2 काय बेटा? y नंतर y1 काय? -2 ब्रॅकेट काय झालं? क्लोज होल स्क्वेअर. त्याच्यानंतर x ला x मायनस मायनस काय झालं बेटा? प्लस 3 ला 3 होल स्क्वेअर प्लस इथं काय झालं? y -1 होल स्क्वेअर x -0 x स्क्वेअर प्लस y ला y मायनस मायनस प्लस 2 होल स्क्वेअर. आलं लक्षात? आता इथं कोणता फॉर्म लागेल बेटा? a प्लस b होल स्क्वेअर. आलं लक्षात? कोणता फॉर्म लागेल? a प्लस b होल स्क्वेअर. काय आहे बेटा फॉर्म? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म आहे. त्याच्यानंतर इथं a मायनस b लागेल. a मायनस b चा फॉर्म काय बेटा? a मायनस b होल स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हे दोन फॉर्म आहेत बेटा. हे दोन फॉर्म इथं आपण काय करतो? यूज करून एक इक्वेशन बनते. आलं लक्षात? इथं a प्लस b. a मीन्स कोण आहे बेटा इथं? x आणि b मीन्स कोण आहे बेटा? 3. इथं आपण याला यूज करू. पहिल्यांदा a प्लस b. a स्क्वेअर आहे बेटा म्हणजे काय? x स्क्वेअर प्लस 2 इंटू a means x into b means 3 plus b square means 3 square plus y minus 1 whole square means a minus b whole square. a म्हणजे कोण आहे बेटा? y. b म्हणजे 1. इथे सॉल्व करता बेटा पहिल्यांदा a square means y square minus 2 into a means y and b means 1 plus b square means 1 square equals to x square as it is plus y plus 2 whole square. y plus 2 means पहिला फॉर्म्युला a plus b whole square. काय बेटा? a square plus 2 into a into b plus b square means 2 square. अलग से बेटा नेक्स्ट इधर सॉल्व करूया. x स्क्वेअर ला x स्क्वेअर प्लस 2 3 जा 6 into x 6x प्लस 3 चा वर्ग 9 प्लस y चा वर्ग मायनस ला मायनस 2 into 1 2 y ला y प्लस 1 स्क्वेअर 1 इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2 2 जा 4 y ला y 2 चा स्क्वेअर 4. आलं लक्षात बेटा? एक आता इथं लक्ष द्या. हे प्लस x स्क्वेअर आहे. त्या बरोबरच्या राईटला जाऊन काय होईल? मायनस x स्क्वेअर. हे प्लस तिकडे जाऊन काय होईल बेटा? मायनस. इथं एक प्लस आहे बेटा. हे प्लस तिकडे जाऊन मायनस आणि हे प्लस प्लस मायनस काय होईल बेटा? कॅन्सल. हे प्लस y स्क्वेअर आहे बेटा. राईटला जाऊन मायनस y स्क्वेअर म्हणजे हे काय होईल बेटा? हे दोन्ही पण कॅन्सल. रिमेनिंग काय उरलं बेटा? 6x + 9. 6x + 9 मायनस आता इकडे लक्ष द्या बेटा थोडंसं. लक्ष द्या 6x ला 6x ॲज इट इज प्लस 9 + 1 काय -2y ला -2y अँड 9 + 1 10 इक्वल्स टू इकडे काय बोलला बेटा 4y + 4. आलं लक्षात बेटा? नेक्स्ट 6x ला 6x -2y + 4y इकडे -4y
इक्वल्स टू 4 ला 4 प्लस 10 राईटला जाऊन -10 आलं लक्षात. नेक्स्ट 6x ला 6x -2y -4y -6y आणि 4 -10 काय देणार -6. इक्वेशन नंबर 1 इथं बनते. याच्यातून आपण काय करू बेटा 6 कॉमन काढतो इथून एवढ्यातून 6 कॉमन काढल्यावर ब्रॅकेट मध्ये काय होते बेटा x - y इक्वल्स टू -6 गुणाकारात ते 6 तिकडे जाऊन भागाकारामध्ये बेटा -6 भागिले 6 6 6 काय होईल कॅन्सल x - y इक्वल्स टू -1 इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात बेटा. व्यवस्थित संपूर्ण क्वेश्चन्स आलं लक्षात. क्वेश्चन रीड करा बेटा, व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. आलं लक्षात बेटा. पहिले इक्वेशन पूर्ण बेटा. आता आपल्याला सेकंड इक्वेशन काढायचंय. आपण PA आणि PB या दोन्ही त्रिज्या आहेत. दोन्ही या PA आणि PB चं डिस्टन्स कसं घेतलं बेटा आपण इक्वल घेतले. आलं लक्षात. व्यवस्थित लिहून घ्या. चला बेटा आपण फर्स्ट इक्वेशन आपल्याला आलेलं आहे x - y -1. आलं लक्षात. तर आपण सेकंड इक्वेशन आता फाइंड करू. आपण काय घेतलं होतं बेटा फर्स्ट PA PB. तर आता काय बेटा मला सांगा PA त्रिज्या होय बेटा आणि PCB काय होय बेटा त्रिज्याच होय. आलं लक्षात. मग आता काय घ्यायचं बेटा PA PC. PA आणि PC या दोन्ही बेटा वर्तुळाच्या त्रिज्याच होतात आणि वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात बेटा इक्वल असतात, समान असतात. तर आता आपण डिस्टन्स आपण पहिल्यांदा लिहूया बेटा P चे निर्देशक x काय बेटा x, y. त्याच्यानंतर काय बेटा आपल्याला आता घ्यायचं PA² इक्वल्स टू PB². आलं लक्षात. सॉरी PC² घेऊया आता. काय घ्यायचं PC². आलं लक्षात. A चे निर्देशक आहेत बेटा आपल्यापाशी काय इथं -3, 1 आणि C चे निर्देशक आहेत बेटा 1, 3. हे काय बेटा A इथे बेटा इथे x2 y2. आलं लक्षात. आणि हे काय इथे x1 y1 या PA साठी x1 y1 आणि x2 y2. PC साठी बेटा x1 y1 आणि हे काय असतील x2 y2. तर फॉर्म्युला इथं सेम x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. आता तुम्ही असं स्क्वेअर रूट मध्ये काय घेतलं ना इथं स्क्वेअर आहे ना स्क्वेअर रूट काय होते कॅन्सल. तर आलं लक्षात. आपण याला सॉल्व्ह करू. पहिल्यांदा PA साठी हे x1 y1 आणि x2 y2. पहिल्यांदा काय बेटा x2 काय x मायनस x1 x2 - x1 काय बेटा -3 होल स्क्वेअर प्लस ला प्लस. नेक्स्ट y2 काय बेटा याच्यासाठी y. आलं लक्षात. नेक्स्ट y1 काय बेटा -1 होल स्क्वेअर. नेक्स्ट इक्वल ला इक्वल PC साठी बघा PC साठी C काय बेटा x1 y1 आणि P काय x2 y2. सेम x2 - x1 काय x x1 काय बेटा 1 होल स्क्वेअर प्लस y2 काय y मायनस y1 काय बेटा 3 होल स्क्वेअर. आलं लक्षात. सॉल्व करू बेटा. x ला x मायनस प्लस 3 होल स्क्वेअर प्लस y1 -1 होल स्क्वेअर x -1 होल स्क्वेअर प्लस y -3 होल स्क्वेअर. लक्षात द्या बेटा. जिथं प्लस आहे तिथं फर्स्ट फॉर्म्युला, जिथं मायनस आहे बेटा तिथं कोणता फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला. आलं लक्षात. a + b होल स्क्वेअर. x मीन्स काय बेटा a, 3 मीन्स b. पहिल्यांदा काय a + b चा फॉर्म्युला यूज करा. काय x² plus 2 into a means x plus b means 3 plus b² means 3² plus ला plus a minus b whole square a² minus 2 into a into b plus b² equals to as it is. याच्यासाठी x minus 1 whole square a minus b कंसाचा वर्ग काय आहे बेटा a चा वर्ग minus 2 गुणिले a गुणिले b plus b चा वर्ग. सेम याच्यासाठी बेटा a minus b whole square a चा वर्ग मायनस 2 गुणिले a गुणिले b प्लस b चा वर्ग. आलं लक्षात बेटा. लक्ष द्या. इकडे x चा वर्ग आहे बेटा, तिथे b x चा वर्ग आहे. काय होतील कॅन्सल झालं बेटा. x चा वर्ग कॅन्सल. नेक्स्ट इथं काय प्लस y चा वर्ग तिकडे जाऊन मायनस y चा वर्ग बेटा. ते y चा वर्ग काय झालं बेटा कॅन्सल. रिमेनिंग काय घ्यायला रे होता 2 into 3 6x प्लस 3 चा वर्ग 9. नेक्स्ट मायनस ला मायनस 2 गुणिले y गुणिले 1 काय ते बेटा 2y प्लस 1 चा वर्ग 1 बरोबर ला बरोबर. इथं लक्ष द्या बेटा. मायनस 2 गुणिले x गुणिले 1 काय ते बेटा मायनस 2x प्लस 1 चा वर्ग 1 2 6 मायनस 6y. नेक्स्ट 3 चा वर्ग काय बेटा 9 3² 9. लक्ष द्या. 6x ला 6x मायनस 2x लेफ्ट लाईन प्लस 2x झालं बेटा. नेक्स्ट मायनस 2y ला मायनस 2y इकडे मायनस 6y इकडे प्लस 6y. नेक्स्ट आता काय होईल 9 प्लस 1 किती येते बेटा 10. नेक्स्ट इथं प्लस 1 प्लस 9 लेफ्ट लाईन मायनस 10 इक्वल्स टू 0.
आलं लक्षात 6x + 2x 8x -2y + 6y काय देऊ प्लस 4y आलं लक्षात नेक्स्ट +10 - 10 0 = 0 याच्यातून 4 कॉमन काढा बेटा काय होते x + y = 0 गुणाकारातले 4 तिकडे जाऊन भाग करा 0 भागिले 4 काय होते बेटा 0 लक्ष द्या नेक्स्ट ते गुणाकारातले 4 तिकडे जाऊन भागाकार 0 भागिले 4 0 तर x + y = 0 अलग इक्वेशन नंबर किती आला बेटा तो इक्वेशन नंबर 1 किती आलेला बेटा इक्वेशन नंबर 2 अलग हे व्यवस्थित लिहून घ्या बेटा आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपल्याला भेटलेला आहे तर आपण आता हे व्यवस्थित लिहून घ्या आपण x आणि y ची व्हॅल्यू आपण काय करूया फाइंड करूया लक्षात आपल्याला समीकरण 1 काय भेटले x - y = -1 समीकरण 2 काय भेटले बेटा x + y = 0 आपल्याला x आणि y ची काय करायची व्हॅल्यू काढायची बेटा आपण दोन चलातील रेषीय समीकरण आपल्याला इथे भेटलेले आहे ते कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला माहितच आहे लक्षात समीकरण 1 व 2 ची आपण काय करू बेटा बेरीज लक्षात समीकरण 1 व 2 ची काय करू बेटा बेरीज तर बेरीज का केल्या कारण इथे काय बेटा प्लस इथे काय मायनस जर समजा साइन जर बेटा वेगवेगळे असतील तर समीकरणाची काय करतात बेरीज लक्षात आणि साइन जर बेटा समान असतील इक्वल असतील लक्षात तर काय करायची वजाबाकी लक्षात तर करूया x + y = 0 x - y = -1 लक्षात प्लस मायनस कॅन्सल x + x 2x = -1 ला -1 x ला x -1 ला -1 गुणाकारात दोन बेटा राईटला जाऊन भागाकारात x ची व्हॅल्यू भेटली बेटा -1/2 x ची व्हॅल्यू काय भेटली बेटा -1/2 तर आता आपण काढू बेटा y ची व्हॅल्यू आलं लक्षात x = -1/2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू समीकरण 2 मध्ये ठेवू समीकरण 2 मध्ये ठेवू समीकरण 2 काय बेटा x + y = 0 x ची किंमत भेटली बेटा काय -1/2 आता y ची काढायची + y = 0 y ला y -1/2 बेटा राईटला जाऊन +1/2 काय बेटा +1/2 तर आपल्याला बेटा परिकेंद्रकाचे निर्देशक भेटलेले आहेत बेटा लक्षात तर इथं आन्सर देतो बेटा फायनल आन्सर परिकेंद्रकाचे निर्देशक काय आले बेटा पहिल्यांदा x ची किंमत -1/2, 1/2 -1/2, 1/2 लक्षात बेटा तर व्यवस्थित लिहून घ्या बेटा समजून घ्या आणि रिव्हिजन करा लक्षात बेटा थँक्यू चला क्वेश्चन संच 5व्या मधला आपण क्वेश्चन नंबर 9 बघू बेटा काय दिले जर p कंसात -12, -3 आणि q कंसात 4, k या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ 1/2 असेल तर k ची किंमत काढा म्हणजे बेटा आपल्याला लक्षात तर आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन आपल्याला दिलं बेटा p -12, -3 आणि q दिलं बेटा 4, k लक्षात आता या दोन या pq या रेषेचा चढ दिला बेटा pq या रेषेचा चढ किती दिला बेटा 1/2 काय दिला 1/2 तर pq या रेषेचा चढ फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला काय बेटा y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1 बरोबर काय बेटा 1/2 त्याच्यानंतर y2 हे झालं बेटा x1 y1 x2 y2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा k y1 ची व्हॅल्यू काय -3 डिवाइड बाय x2 किती आहे 4 x1 -12 = 1/2 केला k as it is -3 डिवाइड बाय 4 ला 4 -12 1/2 ला 1/2 k + 3 ला k + 3 as it is 12 आणि 4 किती होतात बेटा 16 भागाकारात ते 16 तिकडे जाऊन गुणाकारात 1/2 गुणिले 16 2 2 8 16 k + 3 बरोबर 8 ला 8 k ला k 8 ला 8 + 3 राईटला जाऊन काय होते -3 k बरोबर काय आलं 8 मधून 3 गेले 5 आलं लक्षात k ची किंमत 5 आहे k ची किंमत किती आहे बेटा 5 तर व्यवस्थित हा क्वेश्चन लिहून घ्या समजलं ओके